नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला पण टेन्शन आलं असेल ना? सांगा, तुम्हाला पण टेन्शन आलं असेल ना? की प्रत्येकालाच टेन्शन आलं आहे बघा. आणि सांगायची पण गरज नाही की कसं टेन्शन आलं आहे. तर बरेच जण असे म्हणतात की नाही का, धीर सोडू नका, कुणाचंही ऐकू नका. काही जण अशाच बातम्या पसरत आहेत. कितपत खरे आहेत आणि कितपत खोटे आहेत त्या माहीत नाही. पण आमच्या इकडचे पेट्रोल पंप पूर्ण बंद झाले, पूर्ण बंद आहेत. काल पण मी गेले होते बाहेर, म्हणजे म्हटलं थोडीशी साबण आणले होते गेल्या महिन्यात किराण्यात. पण की म्हटलं थोडीशी साबण, डाळी पण आणल्या होत्या, पण तरी पण डाळी आणल्या, उडीद डाळ वगैरे घेऊन आली. म्हटलं आपल्या घरी असलेलं बरं असतं. मीठ पुडे वगैरे सगळं, मुलांचं खाऊ थोडंसं आणलं. तर येताना बघितले मी, आमच्या इथं लाईनीत 3 पेट्रोल पंप आहेत. तिन्ही बंद होते पेट्रोल पंप. काल संध्याकाळी 6:06ला गेले मी, 7-7:30ला काहीतरी आले घरी. तर पूर्ण पेट्रोल पंप वगैरे सगळं बंद होते. किती अवघड आहे बघा. मी दोन दिवस झाले अशा बातम्या बघते की मला नाही का, म्हणजे असं काही सुचत नाही. सगळं डोकं नुसतं जाम झालं आहे माझं. बातम्यांमध्ये सांगतायत मुलांची शाळा कॉलेज बंद होणार. आता पेट्रोल पंपच बंद झाल्या म्हटल्यावरती गाड्या येणार कसं, जाणार कशा? लांबची मुलं शिक्षणवाली आहेत, ऐक गं, लांबची मुलं शिक्षण पाण्याची आहेत, तर ती कशी जाणार आणि कशी येणार? शिक्षक मुलं, जर काहीतरी गाड्या घोड्या असतील तरच येणं जाणं होईल ना. पण पेट्रोलच नसतं तर गाड्या घोड्या कशा चालतील? बरोबर ना, कशाने प्रवास करणार ना माणसं? त्यासाठी शाळा पण बंद करणार असतील, कॉलेज वगैरे. एवढं अवघड. आणि गाड्या बंद झाल्या म्हटल्यावरती आपले जे किराणा वगैरे, आपलं काय धान्य, ते पण सगळं बंद होणार. आपल्या गाड्याच चालू नाही म्हटल्यावरती धान्य वगैरे कुठून येणार आपल्याला? आता म्हणतात बऱ्याच म्हणजे साठा करून ठेवा, धान्य भरून ठेवा. आता धान्य पण एवढं महाग झालं आहे. आणि धान्य आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते भरतील, आणि किती भरतील असं नाही का, किती भरतील? आता कुठपर्यंत युद्ध चालू आहे आणि कुठपर्यंत नाही, ऐक ग. आणि गोरगरीब आहे ते काय करतील? हातावर कमवणार, पानावर खाणारी लोक ते कशी खाणार ना? गोरगरीब म्हणजे जे आता आज दिवसभर कमवणार आणि संध्याकाळी आणणार आणि ते खाणार, त्या लोकांनी काय करावं? भाड्याने राहतात त्या लोकांनी काय करावं? लय अवघड आहे बघा. लय हळूहळू हॉटेल बंद केले, आता पेट्रोल पंप बंद झालं, काय करायचं? आणि किती भरून ठेवणार माणूस? काय कोणाचं कर्जबाजारी होऊन बँकेतले पैसे काढा, ATMचं बंद होणार आहे, बँका बंद होणार आहेत, पैसे घरी ठेवा. पण आणायचे कुठून पैसे घरी ठेवायला? ते पण मी आहे ना. आपल्याकडे काय बँकेत का थप्पे आहेत की बाबा काढायचे आणि आणायचे? महिन्याचा पगार येईल तो इकडं आला झाला. बँकेत कुठला जमा होणार पैसे? गोरगरिबांचं सगळ्यांचंच अवघड झालं आहे. माणूस पेट्रोल नाही तर माणूस जाऊन येऊन काय कंपनी करणार, काय कामधंदे करणार? आणि कंपन्या तरी कशावर चालणार? उद्योगधंदे तरी. डोक्याची शीर आहे ना माझ्या, हे अशी दुखते. आज पण बघा वातावरण कसं झालं. आज पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे बघा, ऊन नाही, काय नाही, काहीच नाही. आता काल पण तसंच 12 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर ऊनच नाही. आता पण बघा ऊन नाही, पूर्ण सावलीसारखं वातावरण. काल पण कोकणात खूप पाऊस झाला बरं का, अवकाळी पाऊस भरपूर झाला. आता इकडे पाऊस पण नुकसान करतो आहे शेतीवाडीचे. माणसाने जगायचं कसं, खायचं कसं आणि काय करायचं? सगळ्यांना टेन्शन आलं आहे. लॉकडाऊन करणारं,
म्हणजे जो पहिला लॉकडाऊन होता तसं लॉकडाऊन नाही आहे, हा ओपन लॉकडाऊन आहे. म्हणजे पैसा असेल तर धान्य बिन्य सगळं मिळेल, पण महाग मिळणार. तेव्हा कसं काय मिळतच नव्हतं, धान्य नव्हतं मिळत, काय नव्हतं मिळत. ते पूर्ण लॉकडाऊन होतं. हे ओपन लॉकडाऊन आहे, मिळेल पण पैसा पण पाहिजे ना माणसाच्या हातात, बरोबर की नाही. काय करायचं. आणि आता ओपन लॉकडाऊन आहे, महागाई पण सगळं धान्य मिळत, पण महागाई करणार, डबल टिबल महागणार सगळ्या गोष्टी. काय करायचं. आणि आपण राहतो भाड्याच्या घरात, आपली चूल नाही, काय नाही, बरोबर की नाही. गॅसवर खाणार. माझा एक सिलेंडर रिकामा आहे, एक सिलेंडर लावला आहे, तो पण मला टेन्शन आलं आहे की सिलेंडर संपला आहे, एक सिलेंडर संपला आहे बाटला, तसंच आहे. तरी मी भाकरीचे तांदूळ 2 पोती भरले, म्हणजे 90 किलो जवळ तांदूळ भरले भाकरीचे. तेलाचा डबा आणून ठेवले, मिरच्या आणून ठेवले, ते मिरच्या करून घ्यायला पाहिजेत लवकर मिरची पावडर. त्या पावसाचा काय खरं नाही बघा. तर चला, सगळ्यांना व्हिडिओ टाकेल संध्याकाळी. मला व्हिडिओ टाकायला पण मूड नाही, मला लाईव्ह घ्यायला पण मूड नाही. हे सगळं ऐकून माझं डोकं पूर्ण हे झालं आहे. आपली गेली ती पिढी खूप चांगली गेली, माहिती आहे का. पण आता येणाऱ्या पिढीचं खूप हाल आहे तो, ते ऐकून. कारण की सगळ्यांची मुलं आहेत, तुमची आमची सगळ्यांची, माझी पण लेकरं आहेत, तुमची आमची सगळ्यांची लेकरं आहेत. बघवत नाही हो, जे ऐकूनच ते हाल, जे आहेत ना ते हाल ऐकूनच नको वाटते. त्या मुलांना काहीच वाटत नाही, पण आपल्याला ऐकूनच नको वाटायला लागलं की चटणी भाकर खाऊ दे पण पोरांना सुखी राहू दे. खूप बेकार परिस्थिती येणार आहे. कुठं कोण म्हणतो हा एक रोग येणार आहे, तो रोग येणार आहे, हा येणार आहे, तो येणार आहे. ऐकूनच माणूस त्या करोनासारखा ऐकून करोना व्हायच्या अगोदर लोक आधी टेन्शननीच घाबरूनच गेली होती. तशीच आता झाली परिस्थिती. काही लोक आता विचार करतात जाऊ दे चला काय होतं तो होऊ द्या, असं करते. पण काही लोक टेन्शन घेतातच. तर चला, धन्यवाद सगळ्यांना.